ब्रह्मविद्येच्या प्रगत वर्गात प्रकाश रूपाने उपस्थित असलेल्या सर्व श्रेष्ठ गुरूंना कृतज्ञतापूर्वक वंदन. आदरणीय श्री दौंडकर सरांचे स्वागत आणि त्यांनाही वंदन. सर्व प्रकाशाचे अधिकारी सर्वांचे स्वागत, विनम्र अभिवादन. आता आपण प्रार्थनेसाठी ध्यानाची स्थिती घेऊया. प्रकाशाची कल्पना करूया. प्रकाश वर खाली, पुढे मागे, उजवीकडे डावीकडे संपूर्ण आसन त्या दिव्य प्रकाशाने भरून गेले आहे अशी कल्पना करूया आणि भावपूर्ण अंतकरणाने प्रार्थना म्हणूया. ओम मातृदेवाय नमः. ओम पितृदेवाय नमः. ओम माता पिताय नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. ओम श्री गणेशाय नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री नमः. ब्रह्मविद्या नमस्कृत्यं मद्गुरो सद्गुरो चरणं तथा ज्ञानप्राप्त्यर्थप्रस्थानम् अष्टाङ्गराजमार्गे करोम्यहम्. सन्तुष्टोऽहं कृतज्ञोऽहं कृतार्थोऽहं पुनः पुनः प्राणनादतेजोऽहं. नमो ब्रह्मविद्या नमः. नमो ब्रह्मविद्या नमः. अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितयेन तस्मै श्री गुरवे नमः. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जया शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. शांतिपाठ. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनामधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. हरिहर ओम. ओम श्री पद्मसंभव गुरुभ्यो नमः. ओम श्री ब्रह्मांड नायका हरिहर ओम. आणि आता दोन्ही हाताचं घर्षण करून ती ऊर्जा आपण आपल्या संपूर्ण चेहऱ्यावरून सर्व शरीरावरून फिरवून घ्यायची आहे. हरिहर ओम हरिहर ओम हरिहर ओम. हरिहर ओम गुरुजी. सर्वांना हरिहर ओम. आजच्या वर्गाला आपण सुरुवात करणार आहोत. पूर्णपणे कोणाला काही सांगायचंय? हरिहर ओम गुरुजी. मला एक विचारायचं होतं. बोला. आपला 8वा श्वसन प्रकार करताना, स्वाभाविक श्वसन प्रकार करताना मूलबंध लावायचं का? म्हणजे आपण इकडे डावीकडे एकदा उजवीकडे एकदा असं झुकत असतो तेव्हा ते मूलबंध लागतो का आपण ती कल्पना केल्यावर? प्रयत्नपूर्वक नाही करायचा, पण आपण जेव्हा शरीर कमरेपर्यंत जेव्हा आवळतो तेव्हा बऱ्याच वेळेला तो मूलबंध लागतो आपला. त्याकडे प्रयत्नपूर्वक लक्ष देण्याची आवश्यकता नाही. श्वसन प्रकार करताना बरं का. हो ना, श्वसन प्रकार करताना तो म्हणजे आपण जेव्हा शरीर डाव्या उजव्या बाजूला झुकवतो ना तेव्हा ते मला असं वाटतं मूलबंध लावलेला आहे सुटतोय असं हे होतंय मला. नाही, ते होऊ शकतं, हरकत नाही तसं काही झालं. पण आपण जेव्हा शरीर आवळतो, सांगतो की पायाच्या टाचेपासून सुरू करून कमरेच्या कुल्ह्यांपर्यंत जेवढं आवळतो तर ती स्थिती आपल्याला जेवढी आवळून धरता येते तेवढी धरायची. पण हालचाल होताना थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतं. प्रयत्नपूर्वक करायचं, पण मूलबंध लावायचा हे काय प्रयत्नपूर्वक करण्याची आवश्यकता नाही तिथे. नाही, आपण ते असं हे केलं, इमॅजिन केलं की ते आपोआप आपल्याला जाणीव होती त्याची. बरोबर आहे. मूलबंध लागलाय ही जाणीव होती आपल्याला.
हम्म. धन्यवाद गुरुजी. हरे राम. अजून कोणाला विचारायचं आहे? एकदा सुरू झालं की आपण सुरुवात करूया. मागच्या आठवड्यात आपण कुठपर्यंत होतो कोण सांगेल? आपलं स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर हे चाललं होतं गुरुजी. पाठ क्रमांक 8 मध्ये आपण आपल्या पाठ साधनेचा क्रमांक 8. साधनेचा उद्देश काय आहे, अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. कोणी आपण मागच्या आठवड्यात अभ्यासला, कोणाच्या लक्षात आलं की काय मुद्दा सांगितलाय त्यांनी आपल्याला? काय मुद्दा सांगितलाय? कोण सांगेल? विचार करा, पुस्तकात पहा, हरकत नाही. कोण विचार करतोय बघूया. आपल्याला ज्ञात असलेल्या सर्वोच्च प्रकाशाचे प्रतीक म्हणजे आपणास अंतरिक्षात दिसणारा सूर्य. म्हणजे बाहेरचा सूर्य आणि अंतरिक्ष सूर्य म्हणजे अंतप्रकाश आणि बाहेरचा सूर्य ह्याच्यात सुसंगतता आहे. म्हणजे बाहेरचा सूर्य म्हणजे प्रकाश म्हणजे सूर्य आणि अंतप्रकाश म्हणजे आपल्या शरीरातला दिव्य ज्योत, दिव्य प्रज्ञेची ज्योत. असं आणखीन पण एक मुद्दा आहे महत्त्वाचा. हा सांगितलेला आहेच आहे महत्त्वाचा. याच्या जोडीला साधना करताना आपल्याला काय करायचं आहे तो एक मुद्दा आहे त्याच्यामध्ये. प्रकाशाचा मुद्दा एकदम बरोबर आहे. जसा बाह्य प्रकाश आहे तसाच आपल्यामध्ये त्याच सूर्या इतकाच तेजस्वी, त्याच सूर्या इतका कार्यक्षम, त्याच सूर्या इतका प्रखर प्रकाशमान असा अंतरप्रकाश आहे. सूर्याचे निरीक्षण मनाच्या मानसिकतेत म्हणजे सूर्योदयाचं स्मरण करून त्याच्यामध्ये राहायचं असं सतत त्या प्रकाशाच्या ऊर्जेत. उद्देश असा आहे आपला की जो प्रकाश आपण अनुभवणार आहोत, बाह्य किंवा अंतर, त्याची सर्वोत्कृष्ट अशी उच्च असणारी जी प्रकाशाची संवेदना आहे, त्या संवेदनेची जाणीव आपल्यामध्ये निर्माण करायची. हा आपल्या साधनेचा प्रकाश पाहण्याबरोबरचा महत्त्वाचा उद्देश आहे, लक्षात ठेवायचा. परत सांगा ना सर. प्रकाशाच्या सर्वोच्च संवेदनेची संवेदना आपल्यामध्ये निर्माण होत आहे की नाही ही साधना करताना आपल्याला पाहायचं. कारण आपलं उद्दिष्ट ते आहे, आपल्याला आत्मप्रकाशाकडे जायचं आहे, त्या प्रकाशाकडे जायचं. तर ती संवेदना शरीरात प्रथमतः निर्माण झाली पाहिजे. त्या निर्मितीकडे आपल्याला सर्वांना अतिशय बारकाईने लक्ष द्यायचं. मग ही संवेदना आपल्याकडे साधना करत असताना किती प्रमाणामध्ये निर्माण होते, मग कुठे आपण कमी पडतो, त्याच्याकडे आपल्याला बारकाईने लक्ष ठेवायचं. या संवेदनापर्यंत आपण आलो होतो आणि मग त्या संवेदना ज्याच्या मार्फत आपल्याला प्राप्त होणार आहेत त्या स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण ह्या देहांकडे आपण आलो. इथपर्यंत आपण बघितलं होतं. मग आपल्याला जर प्रकाशामध्ये जायचं आहे, प्रकाशाची उच्च संवेदना आपल्याला निर्माण करायची आहे, तर ही उच्च संवेदना ज्या बाह्य प्रकाशातून अंतरप्रकाशामध्ये आपल्याला घेऊन जाते, त्या प्रकाशाची आपल्यामध्ये निर्माण होणारी ती स्पंदाची संवेदना आपल्याला ह्या तिन्ही चारही सप्ताहाच्या देहाच्या माध्यमातून अनुभवायची. पण त्याच्यासाठी तुम्हाला रोज नियमितपणे शारीरिक मानसिक स्तरावर आपल्याला हे प्रयत्न करायचे. मग हे प्रयत्न होत असताना आपण कुठे कुठे कमी पडतो याचं पण आपल्याला निरीक्षण करायचं आहे. मग हे निरीक्षण करत असताना मागच्या काही भागामध्ये आपण काय पाहिले की बाह्य विश्वाची बाहेर व्यवस्था म्हणजे बाह्य व्यवस्था जी आपण बघतो, लोक येतात जातात, लोक खरेदी करतात, वस्तू घेतात, ही सगळी जी बाह्य व्यवस्था आहे ही जशी सप्त विश्वामार्फत चाललेली आहे ही सगळी आपण अभ्यासलेली आहे. मग जशी ही बाह्य व्यवस्था आहे
तशीच आपली आंतरिक व्यवस्था सुद्धा आहे. मग ही आंतरिक व्यवस्था सुद्धा आपल्या 7 अंगातूनच आपल्यामध्ये निर्माण होते किंवा तिच्या संवेदना आपल्याला जाणवतात. मग त्या जाणवण्याच्या 3 स्तर सांगितलेत महत्त्वाचे: स्थूल, सूक्ष्म आणि कारण. या 3 ठिकाणाहून याच्या जाणीवा होतात आणि मग पूर्णत्वामध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा 7ही पातळ्यांची जाणीव. मग आकाश विश्व, प्रकाश विश्व, खनिज विश्व, वनस्पती विश्व, प्राणी विश्व, मनुष्य विश्व आणि स्वर्गीय विश्व, याचं पूर्णत्व आपल्याला ब्रह्मानुभवाकडे घेऊन जातं, म्हणजे स्वस्वरूपाकडे घेऊन जातं. मग हे स्वस्वरूप मला कसं प्राप्त होईल यासाठी मी ही साधना करतो. ती प्रकाशाची उच्च म्हणजे सर्वोच्च संवेदना माझ्यामध्ये निर्माण करण्यासाठी, म्हणजेच त्याचा दुसरा अर्थ माझ्या स्वस्वरूपाची ओळख मला होण्यासाठी मी ही साधना करतो. मग माझं स्वस्वरूप कसं आहे? माझं स्वस्वरूप कसं आहे? कोणाला काही जाणवलंय आत्तापर्यंत? आपण शिकतोय हे स्वस्वरूप मी आपण जाणण्याचा प्रयत्न करतोय. खूप वेळ आपल्या याच्यावर हे झालं. परमेश्वरासारखं निर्गुण निराकार परमेश्वरासारखं 100% बरोबर सांगितलं. जसा परमेश्वर निर्गुण निराकार आहे त्याचप्रमाणे आपलं अंतर्विश्वातलं स्वरूप सुद्धा निर्गुण निराकार आहे. मग पहिली ओळख आपण कशाची करून घेतली आहे तर सगुणाची. सगुण म्हणजे काय? या देहाला 2 हात, 2 डोळे, 2 पाय, 2 नाकपुडे आहे, 1 मुख आहे, अशा अवयवांनी आकार धारण केलेला आणि त्या देहामध्ये निर्माण झालेली दिव्य चेतना अनुभवणारा तो देह आहे. परंतु हा देह म्हणजे आपण नाही. तर देहाची ओळख, आपलं परमेश्वराची ओळख करून घेण्यासाठी या देहाची निर्मिती झालेली आहे. आता त्याला कोण परमात्मा म्हणतंय, कोण परमेश्वर म्हणतंय, कोण निसर्ग शक्ती म्हणतंय, हे सगळे प्रकार एकच आहे आणि अध्यात्म विद्या त्याला ब्रह्म म्हणतंय. मग या ब्रह्माची ओळख मला करून घ्यायची किंवा ते ब्रह्म मीच आहे, अहम ब्रह्मास्मी, याचा मला अनुभव घ्यायचा आहे. त्याच्यासाठी मी जे प्रयत्न करतो त्या प्रयत्नाला ब्रह्मविद्या माऊलीची साधना असं म्हटले. त्याचे 3 स्तर: प्राथमिक, प्रगत आणि प्रदीप. या 3ही स्तरातून मी हे माझं स्वरूप ओळखण्यासाठी प्रयत्न करणार आणि ज्या प्रयत्नांमध्ये जेवढं सातत्य, जेवढी प्रगल्भता, जेवढा प्रामाणिकपणा, जेवढं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला हळूहळू त्याच्याकडे घेऊन जा. मग आपण करत असलेली साधना कशासाठी करतो याचं ध्येय पहिलं आपल्याला ठरवून घ्यायचं. तर ध्येय सर्वांचं एकच: स्वस्वरूपाची ओळख. हे खरं झालं आध्यात्मिक ध्येय. मग व्यवहारामधली ध्येय अनेक असू शकतात. निरोगी शरीराची प्राप्ती, मला कोणता आजार नको, कोणता मानसिक आजार नको, माझं दैनंदिन जीवन सर्व सुरळीत चाला. मग ह्या सगळ्या प्राप्तीसाठी आपण जी धावाधाव करतो त्याच्यातनं साध्य जे आहे त्या साध्याकडे आपलं लक्ष ठेवायचं. मग ज्या स्वरूपाची ओळख आपल्याला करून घ्यायची, ज्या 7 अंगांची आपल्याला अंतर्विश्वातल्या भागांची ओळख करून घ्यायची, ती कशी आहे तर त्याचे 3 स्तर महत्त्वाचे, ज्याचा उल्लेख आपण बार करतो: स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर. मग अध्यात्म असं सांगतं की स्थूलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ आहे किंवा शक्तिशाली आहे. हे वाक्य किती जणांना पचतंय किंवा पटतंय, बरोबर वाटतंय की स्थूलापेक्षा सूक्ष्म हे श्रेष्ठ आहे? हे किती जणांना योग्य वाटते? गुरुजी, शारीरिक स्तरावर आपण जेव्हा श्वसन प्रकार करतो त्याच्यापेक्षा सूक्ष्म मानसिक स्तरावर जेव्हा करतो आपण तेव्हा त्याचा इफेक्ट जास्त वाटतो, चांगला वाटतो. त्याच्यामुळे असं वाटतं की स्थूलापेक्षा सूक्ष्म जास्त हे आहे. तुम्ही परिणाम बरोबर सांगितला, पण सूक्ष्माचा जो परिणाम आहे हा खूप काय म्हणूया आपण त्याला, सूक्ष्म शरीर हे आपल्या जेवढं आपण सर्व गुण संपन्न म्हणजे सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवून जेवढं सकारात्मक आपलं
जेवढं वागणं, जेवढं चांगलं वागणं आपलं होईल, त्याचा परिणाम म्हणजे सूक्ष्म शरीर असतं. जेवढं आपण सकारात्मक, जेवढं आपण सतसत विवेक बुद्धी जागृत ठेवून कर्म करतो, अध्यात्माच्या साधना जितक्या आपल्या चांगल्या म्हणजे अचूक होतात, त्याचा इफेक्ट म्हणजे सूक्ष्म शरीर तितकं प्रभावी आणि तितकी आभामंडल आपलं प्रभावी असतं असं मला वाटतं. म्हणून सूक्ष्म शरीर हे श्रेष्ठ आहे. म्हणजे चांगल्याचं व्यक्त म्हणजे परिणाम जो दृढ होणारा परिणाम म्हणजे सूक्ष्म शरीर असं मला वाटतं. उत्तर बरोबर सांगितली दोघींनी पण. बघा आता लक्षात घ्या, सूक्ष्म शक्तिशाली काय हे समजून घ्यायचं आपल्याला. बघा आपण आता शरीराच्या अनुषंगाने सर्वजण राहतो, जगतो. आपल्याला शरीराच्या अनुभूती, बऱ्याच वेळेला आपला अनुभव समज कसा असतो, हे शरीर म्हणजे मी आहे, हे शरीर म्हणजे मी आहे, हे असं आपल्याला बऱ्याच वेळेला वाटत असतं. परंतु हे शरीर म्हणजे आपण नाही हे आपल्याला कोण सांगतंय? तर हे फक्त अध्यात्मशास्त्र सांगतंय. इतर ठिकाणी तुम्ही सर्वसामान्य व्यक्तीला विचारलं, तू कोण, म्हणजे मी कोण, हा जो प्रश्न आपण विचारतो, तो आपल्याला सहज उत्तर मिळतं. आपलं नाव सांगितलं जातं, म्हणजे ह्या देहाचं ते नाव आहे आणि ह्या देहापेक्षा मी जो आहे तो वेगळा आहे. हा विचार फक्त आध्यात्मिक, ज्याच्याकडे प्रगतीचा भाग झालेला आहे, त्यांनी जाणून घेतलं अध्यात्मशास्त्र, तोच हे सांगू शकतो. मग हे शरीर आणि तो आत्मा ह्या दोन वेगळ्या गोष्टी, पण त्या दोन्हींचा संयोग झाला तर चांगली मानवी कृती होते, आकृती होते आणि ती कार्य करते. ह्या दोन्हीपैकी जरी एक बाजूला गेलं तरी त्यातली चेतना संपते. आणि ही चेतना खूप महत्त्वाची आहे. म्हणून स्थूल, सूक्ष्म आणि कारण या तिन्ही देहांचं महत्त्व साधनेच्या अनुषंगाने खूप महत्त्वाचं आहे. आता स्थूल शरीराचा जर आपण विचार करायला लागलो तर स्थूल शरीर हे सर्वांना दिसणारं म्हणजे बाहेर व्यक्त होणारी गोष्ट आहे. ती प्रत्येकाला दिसतं. डोळे आपण उघडले, ज्याला अंध सोडले, तर ज्याने डोळे उघडले तर आपलं शरीर प्रत्येकाला दिसतं. मग समोर येणारी व्यक्ती कोण आहे आपण कसं ओळखतो? तो आला की अमुक अमुक, हा, अरे हा, हे आहेत बरं का त्या नावावरून. का? तर तो देह आपण पूर्वीपासून पाहत आलेलो असतो, त्या देहाला एक नाव दिलेलं असतं. मग त्याचं नाव घेतलं की ती व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर आपोआप येते. असं सूक्ष्म शरीराचं होत नाही, कारण सूक्ष्म शरीराला आकार नाही आणि तो आपल्याला जाणायचा आहे. मग स्थूल शरीराचा विचार केला तर त्याला रंग आहे, रूप आहे. कोणी उंच आहे, कोणी बुटकं आहे, कोणी गोरं आहे, कोणी मध्यम आहे, कोणी सावळं आहे, कोणी काळं आहे, असे वेगवेगळ्या व्यक्तीचे आपल्या शरीराचे प्रकार दिसतील. पण त्या शरीरामध्ये राहणारा जो आहे तो एकच आहे. त्यांनी फक्त वेगवेगळी शरीरं धारण केलेली आहेत. हे आपल्याला शिकायचं. मग प्रथमदर्शनी आपल्याला जो अनुभव येतो तो आपल्या बाह्य स्वरूपाचा येतो. म्हणजे जे आपल्याला दिसतं त्याच्यावर आपण पटकन विश्वासही ठेवतो. परंतु हे शरीर जड आहे, पृथ्वी तत्वाचा एक भाग आहे पंचतत्वातल्या. जडत्व जिथं जिथं आहे तिथे पृथ्वी तत्व आहे, हे पण लक्षात ठेवायचं पंचमहाभूतातलं. मग जोपर्यंत त्याच्यामध्ये आत्मसत्तेचं सचेतन होत नाही तोपर्यंत ते जडत्व म्हणजे निर्जीवात जातं. मग त्याचं सजीवात रूपांतर त्या चेतनेमुळे होतं. आणि ही चेतना म्हणजेच आपला प्राणशक्ती आहे. म्हणजे प्राणशक्ती म्हणजे नाही तर चेतनेमध्ये प्राणशक्ती आहे. मग ही चेतना एका विशिष्ट कार्यासाठी आपल्याला या भूलोकामध्ये प्राप्त झालेली आहे. कशासाठी झालेली आहे? तर आपल्या स्वस्वरूपाची ओळख करून घेण्यासाठी हा मानवी देह आपल्याला प्राप्त झालेला आहे. असं हे स्थूल शरीर आपल्याला सगळ्यांना पटकन ओळखता येतं, जाणता येतं, समजून घेतात, फार अडचणी येत नाही त्यामध्ये. मग सूक्ष्म शरीराचा जर विचार करायला लागलो आपण, मग सूक्ष्म शरीर कसं आहे? तर सूक्ष्म शरीर हे स्थूलाहून सूक्ष्म आहे, साध्या डोळ्यांना दिसत नाही, अव्यक्त आहे. म्हणजे जसं शरीर व्यक्त होतं शब्दातून तसं सूक्ष्म शरीर व्यक्त होतं पण त्याला शब्द नाही, असं ते अव्यक्तमध्ये आहे. मग अध्यात्मशास्त्र याला 4 गोष्टींच्या घटकांमधून मिळून गेलं तर अंतःकरण म्हणतं. त्याला 4 घटक आहेत. कुठला आहे? मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. ह्या 4 गोष्टी या अंतःकरणामध्ये असतात. या 4 घटका मिळून त्याला अंतःकरण म्हणतात.
आणि अध्यात्मशास्त्राचा अभ्यास करत आपल्याला अंतःकरण चतुष्ट म्हणजे 4 भाग. तर कुठले 4 भाग आहेत? तर मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे त्याचे 4 भाग आहेत. मग ह्या कार्याचे 4 भाग आपल्याला जर समजून घ्यायचे असतील तर हे 4ही कार्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की ते आपल्या स्थूल देहाच्या नियंत्रणाखाली असतात. बघा, मनाची जाणीव आपल्याला कुठं होते? शरीरात, देहात. त्यावेळेला बोलताना होतं मला वाटलं, माझ्या मनात विचार आला, हे आपण बोलतो पण मन नाही व्यक्त होत. तर त्याच्यावर नियंत्रण, ह्या 4ही गोष्टींवर नियंत्रण जे आहे ते स्थूल देहाचं आहे. असा हा 4 भागांचा जो भाग आहे तो स्थूल शरीराचा आहे. मग मनाने ठरवलं तरच शारीरिक क्रिया घडवतात. नाही मला कंटाळा आला, आपण काय करतो, आज नाही मला काही करायचं. मग कंटाळा आला तर काय करतं, शरीर एका जागेवरच थांबतं आणि मन मात्र विचार करत राहतं. मन एका जागेवर थांबत नाही. हा आपल्याला अनुभव बऱ्याच वेळेला आलेला असतो. शारीरिक क्रिया थांबवायची क्षमता आपल्या विचारांमध्ये आहे, पण मानसिक क्रिया थांबवण्याची कोणतीही क्रिया आपल्या शरीरामध्ये नाही. 2 विरोधाभास. बघा, तुम्ही शांत ध्यानाला बसले, मनामध्ये खूप जास्त विचार येतात, भूतकाळातले येतात, नको ते येतात. असा किती जणांचा अनुभव आहे? असा अनुभव किती जणांचा आहे? आवाज मला येतो? येतोय गुरुजी असा अनुभव. आणि मला इथं बोलायचं आहे थोडस. आपण जेव्हा ध्यान मुद्रा करतो तेव्हा शरीर, मन आणि बुद्धी याचा त्याग करतो आणि अहंकार तत्व दैवी तत्वाला जोडतो. तर इथं सूक्ष्म शरीरामध्ये मन, बुद्धी, चित्त, अहंकार आहे. चित्त म्हणजे इथे शरीर नाहीये फक्त. मग बरोबर. ते इथे त्यावेळेला मग ध्यान मुद्रा होऊ शकते का, त्या अनुषंगाने विचार केला तर? बघा ना, ध्यान मुद्रा शरीरावर होते. हा, कृतीची जी केली हा. तर ती सूचना कुठं दिली? तुम्ही अंतर्मनाला दिली. मी शरीराचा त्याग केला, मी मनाचा त्याग केला, मी बुद्धीचा त्याग केला. माझा अहंकार मी दैवी तत्वाला जोडला. जोडला. हा, म्हणजे काय केलं? स्थूल देहाने सूक्ष्म देहाला सूचना दिल्या. हा. मग हा त्याग कुठं झाला? की स्थूल देहाने ह्या गोष्टी तेवढ्या काळापुरत्या आता बाजूला ठेवल्या. दुसरा अर्थ त्याचा. हम्म, त्याग केला म्हणजे बाजूला ठेवल्या. हा. पण जोपर्यंत ती क्रिया चालू आहे तोपर्यंत तो त्याग होतो, ज्ञानमुद्रा सुटते, व्यवहाराच्या जगावर येतो. काय होतं आपलं? रुटीन चालू होतं, त्याग नाही, संपतो. म्हणजे पुन्हा काय होतं? शरीर कार्यरत होतं, मन कार्यरत हा, होतं, बुद्धी कार्यरत होते आणि अहंकार पण हा, कार्यरत होतो. 4ही गोष्टी चालू होतात आपल्या. हा, फक्त त्याचं स्वरूप प्रत्येकामध्ये वेगवेगळं असू शकतं, एकसारखं हा. असेल असं नाही. मग आता इथं चित्त येतं. मग इथं चित्त हिचं हे काय कसं का आपण करायचं ध्यान मुद्रेमध्ये? कुठं? नाही, चित्त आता हा शब्द कसा आहे की स्वतंत्र एकटं नाहीये. हा, तर ह्या 4ही घटकांमध्ये ते चित्त येतं. आता चित्त म्हणजे काय? तर एकाग्रता हा त्याचा सोपा मराठी अर्थ लक्षात ठेवा. बऱ्याच या वेळेला ठिकाणी आपल्या जर व्यवहारामध्ये खूप अनेक विचारांचा गोंधळ झाला, निर्णय घेता आला नाही, आपण काही असंबंध एकमेकाशी जर विषय जोडायला लावलं, बोलायला, समोरचे काय म्हणतात, याचं चित्त थाऱ्यावर नाही, हा, असं म्हणतात की नाही. मग त्यावेळेला काय असतं? मनातल्या विचारांचा गोंधळ असतो, बुद्धी हा, निर्णय घेऊ शकत असते आणि हो, अहंकार पूर्णपणे गळून गेला असतो, कारण तो पूर्ण गर्भगळीत झाला, त्याला काय करावं हा, सुचतच नसतं. मग हे 4ही घटक एकमेकांपासून दूर झालेले, विस्कळीत. हा, त्यामुळे कुठलाही निर्णय तुमच्याकडनं सरळ होत नाही. त्याला चित्त थार. हो. मग जर चित्त थाऱ्यावर असेल तर मन चांगला विचार करणार, बुद्धी सुद्धा त्याला योग्य साथ देणार आणि अहंकार जिथे आवश्यक आहे तिथंच तो बोलून दाखवणार, अन्य वेळेला तो शांत राहतो. हा पण अनुभव आपल्याला येऊ शकतो. धन्यवाद गुरुजी. म्हणजे इथे आपल्याला बघा, मनातले विचार थांबवायची क्षमता शरीरामध्ये नाही, पण मनाला वाटलं शरीराच्या काही गोष्टी थांबवायच्या, म्हणजे मी मग सांगितलं कंटाळा आला तर झोपतो. काय करणार आपण? शरीर झोपवलं पण मन मात्र विचार करतं. बघा, हो. झोपेत सुद्धा आपल्याला माणसाला विचार येतात. कुठले विचार येतात? कुठले विचार जातात? स्वप्न पडतं म्हणतो आपण, म्हणतो काय होतो, हा सूक्ष्म देहातला एक गेलेला विचारच असतो. ते कुठल्या तरी जन्मातला असतं मागचं, आणि उठलं जागं झालं की काहीतरी आठवतं, त्याचा कुठं संदर्भ लागत नाही आणि आपण नको तो विचार करतो त्याच्यावर. मी तिथं नव्हतोच, मला असं का आठवलं, मग असं वेगळंच का झालं.
म्हणून स्वप्नाला काही अर्थ नाही ब्रह्मविद्या सांगते. त्याचा काही तर्क लावायच्या भानगडीत पडायचं नाही. जे होतं ते होतं. उठलं आपण ज्या वर्तमानात आलो त्या वर्तमानातून पुढे जायचं. मागचा परत भूतकाळात जाऊन विचार करायचाच नाही. मग जसं आता याचा विचार, तसं कारण शरीराचा जर विचार केला आपण, तर वरच्या दोन्ही शरीरांचा विचार करायचा. वरील सर्व शरीराहून सूक्ष्म, अधिक सूक्ष्म आहे कारण शरीर, आणि ते दोघांनाही व्यापले. म्हणजे त्यांनी शरीराला पण व्यापले आणि मनाला पण व्यापले. म्हणजे बघा, बुद्धी आणि मन ह्या दोन्हीचा विचाराशी सांगड आहे सगळी. मग एखादा विचार मनातून येतो, तो बुद्धीला पटला तर कृती होते. बघा, समजा एखादी आवडती व्यक्ती आपल्याकडे आली किंवा फोन आला, तर आपण त्याच्याशी चांगलं बोलतो. पण समजा जी नको आहे, ती अशी व्यक्ती आपल्याला आली, तर आपण काय करतो? आपोआप त्याच्यापासून कसं मला लवकर निसटता येईल अशी योजना आपली लगेच सुरू होती, आणि त्याप्रमाणे आपण कृती पण करतो. असं हे कारण शरीर मनाला आणि शरीराला पण व्यापून आहे. मग सूक्ष्म शरीराला व्यापलंय, स्थूल शरीराला व्यापलंय, असं हे बुद्धीचं स्वरूप. कारण शरीर म्हणजे त्याच्यामध्ये बुद्धीचा विचार आहे, आणि ही बुद्धी व्यवहाराने चालली की त्याला अज्ञान म्हटलेलं आहे. आणि ती सात्विक होऊन जर अध्यात्माकडे वळली तर मग ते महाकारण शरीराकडे प्रवेश करते. मग आता ह्या कारण शरीराला ब्रह्मविद्येमध्ये वासना शरीर पण म्हटलेलं आहे. मग वासना म्हणजे काय? तर वेगवेगळ्या इच्छा. मग या इच्छांचं पूर्तीसाठी आपण वेगवेगळे प्रयत्न सातत्याने करतो. मग त्या काही प्रयत्नांमध्ये यश आलं की मनाची सकारात्मक भावना होते. त्याच प्रयत्नांना अपयश आलं की हळूहळू नकळतपणे नकारात्मक भावना सुद्धा आपल्यामध्ये निर्माण होते. दोन्ही गोष्टी त्या कारण सापेक्ष आहेत, यश अपयशाच्या नुसार. मग ही सापेक्षता आपल्याला ज्या ज्या इच्छा, आपण म्हणजे त्याला वासना म्हटल्या अध्यात्मानी, ते शब्द असंच म्हटलंय की यातील वासनांमुळे अंतःकरणात इच्छा उत्पन्न होते. म्हणजे मला खूप चांगलं गोड गोड धोड खावंसं वाटतं. ही मनामध्ये निर्माण झालेली इच्छा पूर्तीसाठी आपण काय करतो? जर आपल्याला बनवता येत असेल तर आपण ते बनवतो. बनवण्यासाठी जर आपल्याला काही अडचणी असेल आपण ते पैसे देऊन विकत आणून खातो, पण ती इच्छाची पूर्ती करतो. व सूक्ष्म आणि स्थूल शरीर ह्या इच्छेनुरूप कार्यान्वित होतात. म्हणजे बघा, त्या कारण शरीरामध्ये ही खाण्याची इच्छा निर्माण झाली असं आपण म्हटलं तर ते मनाला सूचना देणार. मन काय करणार? तू बनवायला घे, शरीराला सूचना देणार. शरीराला सांगतं की शरीर लगेच उठतं, इथं तिथं कुठं डबेत काय कोणती वस्तू बनवा ते सगळं शोधून काढणार. शोधून काढणं, मग ते शिजवायचं असेल तर मग गॅस पेटवणार किंवा चूल असेल, जे काय आपलं साधन आहे त्याच्यासाठी जाळं ते सगळं निर्माण करणार. ते सगळं तयार करून ते तयार करायला घेणार. आणि तोपर्यंत मग हे कारण शरीर विचार करतं, हा तयार होतंय आता, मग झाल्यावर मी ते ग्रहण करणार आहे. असं ते सगळं शरीराकडून आणि मनाकडून ते कार्य करून घेतं. इच्छेनुरूप कार्यान्वित होतं. मग आता ही इच्छा आपल्याला ब्रह्मविद्येकडे जर लावायची असेल तर कोणता विचार इथं पेरला तर फायदा होईल आपल्याला? ब्रह्मविद्येचा विचार इथे जर आपण पेरला तर मला सकाळी लवकर उठलं पाहिजे, प्राणायाम, माझ्या सगळ्या क्रिया उरकल्यानंतर प्राणायाम करून, प्रार्थना करून, प्राणायाम करून शरीराच्या स्तरावर श्वसन प्रकारे केले पाहिजेत. त्याच वेळेला मी श्वास चांगला घेतो का, उच्छ्वास व्यवस्थित करतोय का, त्याच्यानंतर माझ्या सकारात्मक विचारांकडे मी लक्ष देतोय का, ते सकारात्मक विचार मला पुढे पुढे घेऊन जात आहेत का, माझे विचार करत असताना किती नकारात्मक विचार करतो, किंवा माझा काही पूर्वग्रह अजून जो दूषित झालेला असेल तर मी कुणाकुणाविषयी दूषित आहे, याच्यामध्ये माझ्यामध्ये किती किती माझ्यात बदल किती होतं, इतरांचा बदल सोडून द्यायचा. आणि हा बदल इतरांना जाणवायला लागला की ते लोक म्हणतात, हा ह्याच्याकडून साधनेमध्ये बदल होऊ लागलेला आहे. मग हा बदल आपल्याला अनुभवायचा असेल, समजून घ्यायचा असेल तर आपण काय केलं पाहिजे? तर नियमितपणे प्रयत्न करून या साधनेच्या मागे लागलं पाहिजे. मग ही साधना आपल्याला काय करेल? तर जे सर्व इच्छित आहे ते पुरवण्यासाठी आनंदाने मदत करेल. मग जर आपल्याला हे जर समजून घ्यायचं असेल आणि ह्या सर्व गोष्टीतून आपल्याला जे जे प्राप्त करायचं असेल तर त्या प्राप्तीसाठी आपण प्रत्येकाने नियमित साधना, अखंड साधना करण्याचा सातत्याने प्रयत्न केला पाहिजे. मग ही साधना आपल्याला ज्या ज्या गोष्टीकडे कार्यान्वित करणार आहेत ती कुठली कुठली गोष्ट आहे? तर
आपल्या ज्या इच्छा आहे, ज्याला वासना म्हटले, त्या वासनारूप आपल्याकडनं कर्म घडतात, हे लक्षात ठेवायचं अध्यात्मशास्त्र. आणि मग याच कर्मांना आपल्याला सात्विक कर्मांकडे वळवायचं आहे. मग ही सात्विक कर्म झाली ते तुम्ही सकारात्मक राहाल, मग त्याच्यामुळे शरीर सशक्त राहील, मन सशक्त राहील आणि हळूहळू आध्यात्मिक विचार आपल्यामध्ये आत कायमप्रमाणे साठून राहतील. आणि मग या कर्मांना चांगलं घडत असताना या सर्वाचं जे मूळ कारण आहे आपलं, त्या मूळ कारणाच्या शोधाकडे जायचं. जसं आपण सांगतो की बीज मंत्रांचा उपचार आपण केला, तर बीज मंत्रांमधून आपल्याला जास्त शक्ती मिळते. तर सर्वात महत्त्वाचा बीज मंत्र आपण सगळेजण अभ्यासतो, ओंकाराचा, की ज्या पृथ्वीचं प्रथम निर्मित होताना स्फोट होऊन जो आवाज आला त्यातनं ओंकाराचा आवाज निघाला. मग हा सर्वात शक्तिशाली बीजमंत्र सांगितलेला जातो. मग ह्या बीजाचा शोध आपल्याला घ्यायचा आणि हा शोध ज्या मार्फत घेतला जातो, म्हणजे बुद्धीमार्फत विचार केला जातो, याला कारण शरीर असं म्हणतात. असं हे महत्त्वाचं तिसरं अंग आहे. आणि या मानवीच्या रूपामध्ये आपल्याला किती अंग आहेत? आपली तर 7 अंग आहे. आपण बघितलं, असे म्हटले जाते की जे आपलं आत्मस्वरूप म्हणजे आपला आत्मा जो आहे, तो आत्मा आपल्याला 7 कोशांनी अवगुंठित झालेला आहे, असा शब्द आहे. तर अवगुंठित म्हणजे काय? तर त्याच्या सहमसमाशाने. आता हे कोश म्हणजे काय? तर आत्मानुभूतीच्या म्हणजेच प्रकाशाच्या वाटेवर चालण्याच्या वाटेतले हे अडथळे आहे. अवगुंठित म्हणजे काय? रोखून ठेवले त्यांनी. कशासाठीच रोखून ठेवले आपल्याला? तर अध्यात्माकडे जाण्यासाठी. म्हणजे तिथे आपल्याला व्यावहारिक विचार, ज्याला अध्यात्म मायेतले विचार म्हणतात. आता मायेची व्याख्या अध्यात्मात अशी केली की जे अस्तित्वात नाही त्याला माया म्हणतात. त्याच्या भोवती आपण फिरतो आणि अध्यात्माच्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करतो. तर अशा या मायेमध्ये आपल्याला न गुरफटता परमेश्वराचा जो विचार आहे, परमेश्वराच्या विचाराशी म्हणजे विश्वमनातून जे संदेश येतात ते पकडण्यासाठी ही साधना आपल्याला आवश्यक आहे. मग हे सगळं स्वरूप आता आपल्याला समजून घ्यायचं. आता कारण शरीराचा पहिला विचार केला तर ह्याच्यामध्ये पूर्ण अहंकार आहे. या शरीरामध्ये पूर्ण अहंकार म्हणजे कसा? की आपल्याला जे षड्विकार सांगितलेत, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, हे सगळे आपल्याला त्रास देतात, क्षणाला त्रास देत असतात. पण ते आपल्याला लक्षात येत नाहीत. व्यावहारिक दुरून लोकांच्या तर अजिबात येत नाही. मग हा पहिला अहंकार आपल्याला काय करतो? तो जो जीव आहे म्हणजे हे शरीर जे आहे तेच माझं खरं स्वरूप आहे हे आपण मानतो बऱ्याच वेळेला. पण अध्यात्म आपल्याला सांगतं की तू शरीर नाही, तू आत्मस्वरूप आहेस. पण त्याच्या मागचं जे चैतन्य ते खरं आहे हे आपल्याला अध्यात्म सांगतं. आणि पुढे साधना करून याचा अनुभव आपल्याला असा प्राप्त होतो की हेच आपलं खरं स्वरूप असल्याची शुद्ध जाणीव आपल्यामध्ये निर्माण होते. ती साधनेने होते. साधना नसेल तर ती जाणीव आपल्यामध्ये निर्माण होत नाही. म्हणून साधना महत्त्वाची आहे. या 7 भागातलं पहिला भाग बघितला आपण, कारण शरीरामधला असणारा पूर्ण अहंकार. दुसरं तत्व आहे जीव. जीव काय करतो? हा स्थूल आणि सूक्ष्म ह्या दोन्ही शरीरांना व्यापलेला आहे. म्हणजे आपलं अस्तित्व जे चैतन्याचं आहे ते दोन्ही ठिकाणी आहे. स्थूल देहात पण आहे आणि सूक्ष्म देहात पण आहे. जेव्हा ही चेतना स्थूल देहातनं जाते त्याला मृत्यू म्हणतो आपण. पण तो काय करतो? सूक्ष्म देहाला घेऊन जातो सोबत चेतना. पण दिसताना फक्त स्थूल देहाची हालचाल थांबलेली आपल्याला लक्षात येते. आणि या ठिकाणी आपल्याला उच्च श्रेष्ठ ही महत्त्वाची जाणीव या शरीरावर जाणवते की मी त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, मी त्याच्यापेक्षा श्रीमंत आहे, त्याच्यापेक्षा गरीब आहे. ह्या ज्या भावना आहेत ह्या आपल्याला ह्या जीवाला अनुभवायला येतात. आणि म्हणून जीवाला सुखदुःख होतं. सगळे संत हे सांगतात. मग ह्या जाणीवेचा अहंभाव आपल्यामध्ये असल्यामुळे आपल्याला उच्चता आणि कनिष्ठता म्हणजे श्रेष्ठ आणि कनिष्ठ अशा दोन्ही जाणीव आपल्याला याच्यातून या जीवाद्वारे होतात. आणि तिसरा ह्या 3 शरीराच्या घटकातला महत्त्वाचा कोश आहे आपल्यामध्ये असणारा आनंदमय कोश. ज्या पंचकोशातला जो शेवटचा कोश आपण ज्याला म्हणतो तो कोश आहे आनंदमय कोश.
मग पंचमहाभूतांच्या सूक्ष्म भागापासून बनलेला आहे हा थोडा जडही आहे आणि सूक्ष्मही आहे, म्हणून हा इतर कोशांना व्यापून राहिलेला आहे. बघा, पंचकोशांचं आपण ओंकाराच्या साधनेमध्ये नावं घेतो. कशी घेतो? कोणचे कोणचे कोश घेतो? सुरुवात कशी करतो? प्राणमय कोश, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, ज्ञानमय कोश आणि मग आनंदमय कोश. असे 5 कोश सगळे आहेत. गुरुजी, हम्म. हे मला विचारायचं, आपण ओंकार साधनेमध्ये 5च पंचकोशच घेतो ना, 7 कोश नाही घेत आहेत? नाही, ते शरीरातले कोश आहेत, लक्षात घ्यायचे. आता हे आपल्याला शिकतोय कशासाठी? आपण सप्त पातळीवर ज्या जाणीवा आपल्याला होत्या त्या जाणीवा ह्या सप्तकोशातून होत्या. मग आता इथे आपल्याला ते नाव आलेलं नाही. पहिल्या पातळीमध्ये आपण शिकलोय पूर्ण अहंकार, दुसऱ्या पातळीवर शिकलोय जीव, आणि तिसऱ्या पातळीवर आपण आलोय आनंदमय कोश आहे, याच्यामध्ये आला, ह्याच्यात ह्यो आलेला आहे. म्हणजे हे कारण देहावरचे 7 कोश आहेत. हा. मग हा कसा आहे? तर हा तुम्हाला गाढ झोपेमध्ये अनुभवायला येतो. याची अनुभूती तुम्हाला गाढ झोपेमध्ये येते. गाढ झोपेमध्ये बघा आपण पूर्णपणे आनंदामध्ये असतो. खूप चिंता काळजी असेल तर झोप येते का आपल्याला? नाही येत ना. पण बघा, जर तुम्ही निर्विवादपणे सगळ्या चिंता बाजूला ठेवल्या तर तुम्ही अगदी सुखाच्या आनंदाने झोपता. म्हणजे खऱ्या आनंदमय कोशाची अनुभूती आपल्याला ही प्रामुख्याने गाढ झोपेमध्ये अनुभवायला येते. जर अशा वेळेला कुणी आपल्याला जर उठवलं असेल तर राग पण येतो बघा आपल्याला. कारण का? तो त्या आनंदाच्या अनुभूतीमध्ये असतो आपण आध्यात्मिकदृष्ट्या विचार केला तर. मग त्या आनंदाच्या आत्मभूतीमध्ये आपण रमण्यासाठी ह्या आनंदमय कोश आपल्याला मदत करतो. आणि सूक्ष्म शरीरामध्ये आपण जर बघितलं तर त्याच्यावरचा कोश आलाय विज्ञानमय कोश. मग हा 5 ज्ञानेंद्रियात सहित आपल्याला अनुभवायला येतो. 5 इंद्रिय कोणची आपली? डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा ही ज्ञानेंद्रिय आहेत आपली. आणि इंद्रिय कोणची आहेत? हात, पाय. कोण सांगते? 2 हात, 2 पाय, हृदय आणि हे 2 जननेंद्रिय. जननेंद्रिय. बघा, अशी लिंक लागली की मग आपल्याला एकदम आठवतं, म्हणजे आपल्याला येत असतं. हृदय संस्था. मग ह्या ठिकाणी याचा अनुभव आपल्याला येतो. म्हणजे पंचज्ञानेंद्रियासहित बुद्धी म्हणजे विचारही तिथे असतो, म्हणजे विज्ञानमय कोश. या सगळ्याचा मिळून होतो. हा काय करतो? तर हा मनोमय कोशावर नियंत्रण ठेवतो. बघा, 5 कोश कसे एकमेकावर नियंत्रण ठेवतात त्याचा इथे आता या सप्तकोशामध्ये विचार करताना विचार येतो. विज्ञानमय कोश हा मनोमय कोशावर नियंत्रण ठेवायचं काम करतो, आणि तसा निश्चय पण तो करतो. असं हे विज्ञानमय कोशाचं कार्य इथे आपल्याला. मग हा विज्ञानमय कोश म्हणजे काय? तर ज्या ज्या गोष्टी तुम्हाला भौतिकातून दिसतात त्या भौतिक गोष्टींचं आकलन करण्याची याच्याकडे जास्त शक्ती आहे. आणि याच्यातला मग पुढचा जो घटक आहे की तो बघितला आपण 1 2 3 4 5 6. मग पुढे येतो आपण विज्ञानमय कोशाकडून मनोमय कोशाकडे येतो. मग ते कसं आहे? ते सुद्धा पंचज्ञानेंद्रियांसहित आहे. मग आता मनोमय कोशामध्ये काय असतं महत्त्वाचं करून? तर साठवलेल्या आपल्या सगळ्या गतजन्मातल्या आणि ह्या जन्मात प्रारब्ध म्हणून ज्या आपण भोगायला घेऊन आलो अशा सर्व स्मृती आणि भावना याच्यामध्ये साठवलेल्या असतात. या सगळ्यांचा उद्गम म्हणजे तिथे त्या ठिकाणी उगम सांगितलेला आहे. मग आता सुरुवातीला जे बघितलं आपल्याला झोपेत स्वप्न पडतात, नको ते आठवतं आणि आपल्याला त्याचा संदर्भ लागत नाही. ह्याचा संदर्भ इथं आहे का? तर गतजन्मात ज्या काही आपल्याकडनं कर्मांच्या गोष्टी घडल्या त्या कर्मांचं फळ ह्या जन्मात आपण भोगायला घेऊन आलोय. ते जे भोगणं आहे ते भोगत असताना आपल्याला जे जे अनुभवायला येतं तो आपला या ठिकाणचा मनोमय कोश आहे. ह्या भावना तिथे आहेत म्हणून ते आपल्याला जाणवत आहे. काही काहींना बघा पुनर्जन्म आठवतो, सर्वांना नाही आठवत. लाखात एखादी अशी एखादी घटना होते त्याला पुनर्जन्म आठवतो. गतजन्माची स्मृती, तो कोण होता, कुठे होता, त्यांनी काय केलं हे त्याला आठवतं.
आपल्या सगळ्यांना आठवत नाही. तर अशा ह्या स्मृती एखाद्याच्या खूप तीव्रतेने जागृत होतात तेव्हा त्याला त्या आठवणी होतात. आणि मग आता आपल्याला काय आठवत नाही, तर परमेश्वराची रचनाच अशी आहे की जर मागच्या काही गोष्टींचं स्मरण तुला दिलं तर ह्या जन्मात तू त्याच्यातच रमशील आणि ह्या जन्मातलं जे तुझं ध्येय आहे परमेश्वर प्राप्तीसाठी मी आत्मस्वरूपाच, ते तू विसरून जाशील. ते घडू नये म्हणून ती विस्मृती आपल्याला दिलेली आहे. मग बघा, आपण जन्माला आल्यानंतर पुन्हा आपल्याला बोलायला शिकावं लागतं, चालायला शिकावं लागतं, सगळ्या गोष्टी प्रत्येक जन्मात पुन्हा पुन्हा आपल्याला शिकावं लागतं. पण अध्यात्म ही एकच गोष्ट अशी की तुम्ही मागच्या जन्मात जिथपर्यंत साधना केली त्याच्या पुढच्या जन्मात तुम्हाला मागची साधना नाही करावं, त्याच्या पुढची साधना तुम्ही करता. मग काही जण बघा लहानपणापासून खूप तीव्र बुद्धीचे, काही पाठांतर असलेले, काही एकदम संन्यासी वृत्तीचे, हे जे जन्माला येतात ती मागच्या जन्माच्या साधनेनुसार हे सगळं घडतं. मग आपल्या मागच्या जन्माची साधना आपल्या विस्मृतीत आहे, पण जिथून आपण साधनेला सुरुवात केली आहे तिथून आपली मागची साधना झालेली ती हे मात्र ओळखू आपण शकतो साधनेने. आणि मग त्याच्या पुढची साधना मी करायला लागलो. बघा, हजारो लोकांपर्यंत आपण ब्रह्मविद्या पोहोचवण्याचा प्रयत्न, काही ठराविक लोक काही काळ येतात, काही काळाने बाजूला होतात, किंवा जे साधनेत टिकतात ते सुद्धा फक्त वर करायची म्हणून करणारे बरेच जण असतात. म्हणजे असे सगळे प्रकार आपल्याला ह्या सगळ्या मागच्या स्मृती जन्मातल्या आहेत आणि ज्या भावना त्याच्यानुसार आहेत. आणि तशीच बुद्धी दिली असल्यामुळे तेवढंच आपण समजून घेतो. आत्ता इथे जेवढं सगळं सांगितलं आपल्या 18-20 लोकांमध्ये आपण जे समजून घेतो ते सुद्धा प्रत्येकाने त्याच्या आध्यात्मिक पातळीनुसार वेगवेगळं समजून घेतलं इथं. मग अशा वेगवेगळ्या शंका आपल्याला आपल्या शरीरामध्ये निर्माण पण होतात. मग ह्या सगळ्या होण्यासाठी हा मनोमय कोश जो आहे हा कारणीभूत आहे, आपल्याला लक्षात ठेवायचं. मग हा सगळं आपल्या सूक्ष्म शरीराला सुद्धा व्यापून आहे आणि त्याच्यावर सुद्धा नियंत्रण आहे. स्थूल देहावर, मनोमय कोशाचं स्थूल देहावर नियंत्रण आहे, हे आपल्याला अनुभवायला येतं. जर हा अनुभव आपला साधनेने अधिक स्पष्ट होत गेला तर आपण आपल्या साधनेची प्रगती आपण जास्त करू शकतो. आणि शेवटचा 7वा घटक बघतोय आपण, अन्नमय कोश, जे आपलं शरीर आहे. आता जे तुमचं शरीर, माझं शरीर जे आहे ते, त्याला अन्नमय कोश म्हटलेलं आहे. हा आपला बाह्य सर्वांना दिसणारा स्थूल देह आहे. मग या स्थूल देहाद्वारेच आपण ही सगळी साधना आता चर्चा केली स्थूल देहामार्फतच करू शकतो. हे महत्त्व या स्थूल देहाचं आहे. आणि हा देह अन्न घटकांवर पोचला जातो. त्याला जर योग्य पोषण मिळालं तर तो दष्टपुष्ट होतो, अन्यथा तो रोगी सुद्धा होऊ शकतो. गुरुजी, प्राणमय कोश आहे आता. प्राणमय कोश ठीक आहे, याच्यानंतर बघूया. तो राहिला स्थूल शरीराचा भाग राहिला प्राणमय कोशाचा. मग हा जो दिसणारा देह आहे हे आपल्या शरीर आपलं अन्नावर पोचलं जातं. बघ, आपल्याला जर योग्य आहार मिळाला नाही, एक दिवस आपल्याला उपाशी ठेवलं तरी आपल्या शरीराची अवस्था बदलते. मग ती न बदलू देण्यासाठी याला अन्नावर पोचलं जातं. मग जसे जसे आपण स्वतंत्र होतो तसं हे सगळी काळजी आपली स्वतःला घ्यावी लागते. मग जेव्हा माता गरोदर असते, जेव्हा ती अन्न ग्रहण करते, तेव्हा त्यामार्फत नाळ आणि बाळाशी जोडलेली असते, त्यामार्फत हे सगळं अन्न आपल्या शरीरावर येताना आपल्याला मिळतं. आणि जेव्हा शरीर नसतं तेव्हा याचा प्रश्न निर्माण होत नाही. आणि मग मोठे झाल्यावर आपण स्वतंत्रपणे अन्न जेव्हा ग्रहण करतो तेव्हा आपल्या हाताने आपण अन्न ग्रहण करतो आणि या देहाचं पोषण करतो. असा हा अन्नमय कोश आहे. आणि हा जेवढा सुदृढ ठेवला तर तो सशक्त होतो, सकारात्मक विचार करतो आणि साधनेच्या पायरीवर आपल्याला चालायला शिकवतो. आणि याच्यातला हा 7वा घटक बघितला आपण. 6वा आपल्याकडनं राहिला होता तो आहे प्राणमय कोश. मग हा प्राणमय कोश कसा आहे तर 5 प्राण आहेत. प्राण, अपान, उदान, व्यान आणि समान. या शरीराच्या वेगवेगळ्या ठिकाणी ते कार्यरत करतात. त्यांचं कार्य जर मागे पुढे बिघडलं तर त्यानुसार सुद्धा आपल्याला त्रास होतो. मग असा हा पंचप्राणयुक्त जो कोश आहे हा अन्नमय कोशापेक्षा सूक्ष्म आहे, जो मगाशी आपण बघितला होता. मग हा अन्नमय कोश सूक्ष्म आहे, डोळ्यांना दिसत नाही. आणि हीच आपल्या प्रत्येकाची जीवनशक्ती आहे.
बघा आता पहिल्या प्राणामधला प्राण आपण घेतला, जर घेणं आणि सोडणं ही प्रक्रिया जर आपली चालू आहे हव्यात, आत्तासुद्धा चालू आहे आपली, आपलं लक्ष नाही तिच्याकडे, पण जर ही थांबली तर काय होतं, लोक लगेच वेगळा विचार करतात. इतका हा पहिला प्राण महत्त्वाचा आहे, कारण हाच प्राणशक्तीत रूपांतर करतो. आपल्या चैतन्याची ओळख याच्यातूनच होते, आपली हालचाल ह्या प्राणशक्तीमुळे होते, म्हणून याला जीवनशक्ती असं म्हटलेलं आहे. मग आता ही जीवनशक्ती काय करते, तर अन्नमय शरीराचं सगळं नियंत्रण करते. बघा आपण शरीरात अन्न घेतलं, आत घेतल्यानंतर त्याचं काय करायचं आपल्या हातात आहे का काही? ते अन्न पचणार, काहींना अपचन झालं तर उलटी होऊन बाहेर पडणार, काहींना जुलाबवाटे बाहेर पडणार. म्हणजे आत गेलेल्या अन्नाचं काय करायचं, त्या जीवनशक्तीवर हे सगळं आहे. आपल्या हातात काहीच नाही. आपल्याला वाटतं मी खाल्लं, मी हे केलं, पण हा वरवरचा विचार आहे, यालाच भ्रामक मायेचा विचार म्हणायचा. आज जर त्याला असं वाटलं की याचं शरीर सुदृढ ठेवायचं, त्याचं सप्तधातूत रूपांतर, त्या अन्नाचं पचन होणार नाही झालं तर मग त्याचा उलटा परिणाम पण होणार. म्हणून या ठिकाणी स्थूल आणि सूक्ष्म शरीराचा संबंध राखण्याचा समन्वय महत्त्वाचा तो या प्राणमय कोशामार्फत केला जातो. कारण नुसतं शरीर कामाचं नाही, नुसता प्राण कामाचा नाही, ह्या दोन्हीचं एकत्रीकरण झालं की ती चेतना आपल्याला शरीरातून अनुभवायला येते. म्हणून या प्राणमय कोशाचं सुद्धा तेवढंच महत्त्व आहे. असे हे 3 पातळीच्या शरीरामध्ये समजून घेण्यासाठीचे 7 घटक आपण बघितले, आणि या 7 घटकातून आपल्या अंतर्विश्वाची रचना पाहण्याचं कारण म्हणजेच आपल्या अंतरंगातील प्रकाश आपल्याला माहीत व्हावा, ज्ञात व्हावा, यासाठीच हे सगळ्या घटकांकडे आपल्याला बारकाईने लक्ष ठेवायचं, योग्य विचार या ठिकाणी आपला आहे. आणि ह्या विचारातून साधनेचा अग्नी जो प्रकाश आहे सांगतो, तो अग्नी आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. मग असा अग्नी आपल्यामध्ये प्रज्वलित होण्यासाठी जर आपण सातत्याने प्रयत्न केले तर आपण एक ना एक दिवस आपल्या स्वस्वरूपापर्यंत जाणार आहोत. मग असं स्वस्वरूप आपल्याला समजून घ्यायचं असेल तर खाली आपल्याला गुरु सांगतायत की चैतन्यदायक श्वसन प्रकाराच्या सरावाने तो प्रकाश, ते चैतन्य आपल्यामध्ये सामावून घेतो व संपूर्ण शरीर त्या प्रकाशाने भरून गेलेले पाहतो. जेव्हा जेव्हा तुम्ही सराव कराल, बघा आपल्याला मार्गदर्शन आहे इथे तुम्हाला काय करायचं, तेव्हा तेव्हा ही जाणीव प्रकाशाने निर्माण झाली पाहिजे. म्हणजे बघा नुसता श्वसन प्रकार नाही करायचा आपल्याला, तर हा श्वसन प्रकार करत असताना कोणती जाणीव आपल्यामध्ये असली पाहिजे, ते सांगितलं या 7 पातळीच्या घटकांची जाणीव आपल्यामध्ये असली पाहिजे. खूप महत्त्वाचा भाग आपल्याला या ठिकाणी सांगितला. मग आता जेव्हा जेव्हा आपण हा चैतन्यदायी श्वसन प्रकार 30 सेकंद श्वास रोखताना बऱ्याच वेळेला आपल्याला इतर विचार येऊ शकतात. त्यावेळेला आपण पायाच्या अंगठ्यापासून वर मस्तकापर्यंत 15 सेकंद आणि 15 सेकंद वरचे परत 16व्या सेकंदावर 30 परत पायापर्यंत जाऊन निरीक्षण करायचं. मग लक्षात येतं आपल्या कुठल्या कुठल्या अंतर्विषयामध्ये आपण स्थित आहोत. मग ह्या प्रत्येक क्रियेतून आपल्या प्रकाशाची जाणीव झाली पाहिजे. ही जाणीव प्राप्त होण्यासाठी चैतन्यदायक श्वसन प्रकाराचा सखोल अभ्यास करून कृतीमध्ये उतरा. सखोल अभ्यास सांगितला. आता आपण प्राथमिक पातळीवर श्वसन शरीर सुदृढ होण्यासाठी श्वास रोखला, श्वासाकडे लक्ष दिलं, कुंभकाचा फायदा घेतला, परंतु आता त्याच्यापेक्षा अधिक सूक्ष्म पातळीला खोलात जाऊन याचा विचार आपल्याला करायचा. कृतीमध्ये उतरवायला सांगितले. महत्त्वाचा शब्द आहे कृतीमध्ये उतरवा. हेच तुमचे त्या प्रकाशाच्या मार्गावर टाकलेले पहिले पाऊल समजा. त्या दिव्य सुजनशील प्रज्ञेच्या प्रकाशाच्या रहस्यापर्यंत पोहोचण्याचा हा योग्य मार्ग आहे. मग आता ह्या रहस्यापर्यंत पोचावं असं आपल्याला वाटत असेल तर आपण प्रत्येकाने काय केलं पाहिजे, तर त्या प्रकाशापर्यंत आवर्जून पोहोचलं पाहिजे. जर त्या प्रकाशापर्यंत आपण आवर्जून पोहोचलो नाही तर त्या प्रकाशाची तेवढ्या तीव्रतेची होणारी जी जाणीव आहे ती आपल्याला होणार नाही. म्हणून हा प्रकाश आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचा आहे. चैतन्यदायक श्वसनाचा अर्थ त्याच्या नावात दडलेला आहे. या श्वसनात आपण शरीरातील पेशी त्या चैतन्य शक्तीने भरून टाकतो. सर्व शारीरिक अडथळे दूर सारून शुद्ध झालेल्या शरीरात
तो प्रवाह अखंडपणे वाहू लागतो. सतत सराव करण्याचे कारण काय हे आता आपल्याला पटले पाहिजे. आपल्या या यंत्रामार्फत म्हणजे शरीरामार्फत तो प्रकाश व ती शक्ती आपल्याला ज्ञात होते व कालांतराने आपण तिच्यावर प्रभुत्व मिळवून, बघा सातत्याने काय केलं तर काय करणार आहे, त्याच्यावर आपल्याला प्रभुत्व मिळणार आहे. म्हणजे काय, तर त्याच्यावर आपण नियंत्रण पूर्णपणे आपल्या म्हणण्याप्रमाणे त्याला चालवणार आहोत त्या श्वासाला. आता आपला श्वास त्याच्या पद्धतीने चालतो, आपण त्याला थांबू शकत नाही. जेवढी साधनं आहे त्याच्याप्रमाणे आपण थांबवतो, पण त्याच्या पुढची शक्ती आपल्याला अजून प्रगट करायची आपल्यामध्ये. मग त्याच्यावर प्रभुत्व मिळून त्याचे नियंत्रण आणि मार्गदर्शन आपल्याला त्याच्यातून प्राप्त होऊ शकते. आणि हळूहळू आपण त्या प्रगाढ शांततेमध्ये स्थिर होऊ शकतो. अशी प्रगाढ शांतता हीच त्या प्रकाशाचे उगमस्थान आहे. बघा, जितके तुम्ही शांत तेवढं तुम्ही ज्ञानाच्या मार्गावर पुढे जाणार, इथे आपल्याला हे सांगितले. आणि हे सर्व करत असताना या प्रकाशाच्या उगमस्थानामध्ये आपण गेल्यावर योग्य श्वसनामार्फत, योग्य श्वसन हा शब्द महत्त्वाचा, योग्य श्वसनामार्फतच आपण आपले शरीर निष्कलंक बनवणार आहोत. आता निष्कलंक म्हणजे हा साधनेच्या दृष्टीने, व्यवहारात आपण काय म्हणतो, एखाद्याने काही वाईट कृत्य केलं तर तो कलंकित म्हणतो, तो अर्थ इथं नाही. तर इथं अर्थ असा आहे की साधनेच्या दृष्टीने जी शुद्धता आहे त्या शुद्धतेपर्यंत पोचणे, निष्कलंक त्याला म्हटलेलं आहे. मग आपले हे शरीर जेव्हा निष्कलंक होते तेव्हा ती शांतता आपल्याला अनुभवायला येईल. बघा, मग आपण जितके आत्ता निष्कलंक साधनेने झालेलो तेवढ्या शांततेचा अनुभव आपल्याला येणार आहे. आणि स्तब्धतेमधूनच तो प्रकाश झळकतो. मग स्तब्धतेमधून आपल्याला तो प्रकाश अनुभवायला येणार आहे. अशा ह्या अंतर्विश्वाच्या प्रकाशाकडे आपण कसं जायचं हे गुरूंनी आपल्याला ह्या सगळ्या 7 पातळ्यांमधून 3 शरीरांची प्रगती आणि त्याच्यासाठी उदाहरण म्हणून चैतन्यदायक श्वसन प्रकार असा सगळा गोषवार आपण या जवळपास 50 मिनिटांमध्ये शिकलो. तर ह्याच्यावर आपल्याला चिंतन करायचं आहे. सकाळी जेव्हा आपण आता उद्या शरीराच्या स्तरावर श्वसन प्रकार करणार आहोत तेव्हा या 7 पातळ्यांचा मी कुठे कुठे अनुभव घेतो याच्याकडे सुद्धा आपल्याला पुन्हा निरीक्षणाने जायचं. जर हे निरीक्षण आपल्याकडनं पूर्ण झालं तर त्याचा दिव्य अनुभव आपल्याला अनुभवायला येणार आहे. त्यांनी सांगितले कृती इथं कुत्रा. आता सांगितलं सगळं, पण कृती जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत त्या कृतीचा अनुभव येणार नाही. मग ह्या कृती करण्याची किती जणांची तयारी आहे? सूक्ष्मात जाऊन अजून चैतन्यदायक श्वसन प्रकार करायचा. प्राथमिकला शिकलो त्याच्यापेक्षा पुढे जायचं आहे आपल्याला. मग आपल्याला असं वाटतं ना आपल्याला स्वस्वरूपाकडे जायचं, तर आपल्याला त्या गोष्टीचं आपल्या कृतीमध्ये आणणं अत्यंत आवश्यक आहे. मग ही आवश्यकता, जसं मला जेवण वाटतं घ्यावं तसंच मला ही साधना केलीच पाहिजे अशी भावना माझ्यामध्ये निर्माण केली तर त्या दिशेने आपले प्रयत्न सुरू होतील. आणि आपल्याकडे ती भावना निर्माण झाली नाही तर मग ते प्रयत्न त्या प्रमाणात आपल्याकडनं घडणार नाही. म्हणून याच्यासाठी काय करायला लागतं, आपल्याला 8ही श्वसन प्रकार अत्यंत बारकाईने केले पाहिजे. मग ही बारकाई आपल्यामध्ये येण्यासाठी आपण आपल्या सर्व प्रकाशाच्या सद्गुरूंना प्रार्थना करूया आणि त्यांना आतून प्रार्थनेने सांगूया की आम्हाला हा अंतरप्रकाश पाहायचा आहे. ह्या प्रकाशाच्या मार्गावर चालण्यासाठी ही सतसत विवेकबुद्धी आमची जागृत करा आणि त्या मार्गावर चालण्यासाठी या तिन्ही शरीरांना तशी चालना देण्यासाठी चे प्रयत्न आमच्याकडून करून घ्या अशी प्रार्थना आपण करूया. म्हणजे स्थूल देहाकडून सूक्ष्म देहातले विचार आणि कारण देहातले विचार यांचं एकमेकांशी कुठंतरी जुळलं पाहिजे की मग ती कृती आपल्याकडनं योग्य होईल. अशी प्रार्थना आपण करूया आणि वर्ग संपवण्याच्या प्रार्थनेने आजच्या वर्गाची आपण सांगता करूया. कोण घेणार प्रार्थना? कसं घ्या. तर सर्वांनी प्रार्थनेची स्थिती घ्यायची आहे. खुर्चीत बसले तरी टाचा जुळवायच्या, पंचवीस सखोल खाली बसलेत त्यांनी सुखासनात बसायचं आहे. पाठीच्या कानात ताठ, मान सरळ, हाताचे कप करून मांडीवर ठेवायचे, डोळे अलगद बंद करायचे आणि प्रकाशाची कल्पना करा.
डोक्यात चष्मा पदर टोपी असेल तर काढून ठेवा. प्रकाशाची कल्पना करा. उजव्या बाजूने घन प्राणशक्ती, डाव्या बाजूने ऋण प्राणशक्ती येत आहे. तो प्रकाश पुढे मागे वर खाली संपूर्ण आसन या दिव्य प्रकाशाने भरून गेल्याशी कल्पना करून भाव अंतःकरणात प्रार्थना म्हणूया. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. ओम असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांती शांती शांती. आता आपण दीर्घ श्वास घेऊन एक ओंकार करणार आहोत. ब्रह्मविद्या माऊली ज्या प्रकाश रूपाने हजारो वर्षापासून आपल्यापर्यंत आलेले आहे, त्या ब्रह्मविद्या माऊलीचं आपण हृदयस्थ वंदन करून आभार मानायचे आहेत. आम्ही आपले आभारी आहोत. आम्ही आपले आभारी आहोत. आम्ही आपले आभारी आहोत.